चंदनाराध्य लिंगा नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्र स्मृती सार समुद्रा मन्मथ मन्मथा नमो सुभाव भजन भांजना भवेत कुंभ भंजना विश्वदभवना श्री गुरुराया नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी दारी येली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी घडी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजी उपमा नाढळे लोकी भव सिंधुसी बांधिला सेतु जेणे अनाथा दिना कारणे तू कयाने तुका भासला मानवी वेशधारी पदी हा लीला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापकू सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्त केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकाशी नेली कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अभंग क्रमांक 168. काय कळे बाळा बाप सदैव दुबळा आहे नाही हे न कळे हाती काय कोणा वेळे देखिले ते दृष्टी मागे घालून या मिठी तुका म्हणे भावे माझ्या मद समजावे आहे नाही हे न कळे हाती काय कोणा वेळे. प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबाराय आपल्याला एक बाळाचा दृष्टांत देतात. लहान बालकाच आपला बाप श्रीमंत आहे अगर गरीब आहे हे कळत नाही. एक लहान मूल असतं, त्या लहान मुलाला कळत नाही की त्याचा बाप जो आहे तो श्रीमंत आहे का गरीब आहे. पण त्या बाळाला जर काही वस्तू पाहिजे असेल तर तो हट्ट करून बसतो किंवा तो त्या वस्तूची मागणी करतो. तेव्हा हे बघत नाही की त्या बापाकडे काही पैसा आहे किंवा तो श्रीमंत आहे का गरीब आहे. तसं तुकोबा सांगतात की त्या बाळाला काही कळत नाही, तो बापाजवळ द्याव्यास काय आहे किंवा नाही कोणत्या वेळेला त्याला कळत नाही. त्याने एखाद्या ठिकाणी एखादी वस्तू पाहिली, तो कुठे बाजारात गेला कुठे गेला तर त्याने ती वस्तू पाहिली आणि त्याला ती वस्तू फार आवडली. त्या मुलाला तो काय म्हणतो, मला ही वस्तू पाहिजे. आता ही वस्तू जर पाहिजे त्याचं मोल काय आहे, त्याची किंमत काय आहे हे त्या बाळाला कळत नाही. आणि तो काय करतो की मला ही वस्तू पाहिजे म्हणून त्यांच्या वडिलांकडे किंवा ते आई असेल तर आई तर तिच्याकडे तो मागणी करतो. आणि त्या मागणी करताना त्याला हे कळत नाही की त्यांच्याकडे तेवढे पैसे आहेत का नाही, त्या वस्तूची जी किंमत आहे ती आहे का नाही, पण तो ती मागणी करतो. तसे तुकोबा सांगतात त्याने एखाद्या ठिकाणी एखादी वस्तू पाहिली ती लगेच आपल्या बापास मिठी मारून ती वस्तू मागावायची एवढेच त्याला कळतं. त्याला बाकी काही कळत नाही, त्याला फक्त माहिती असतं की मला ही वस्तू पाहिजे आणि ही वस्तू पाहिजे म्हटल्यावर त्यांनी द्यायची आणि ती घेतलीच पाहिजे असं. तसं आपण ह्या परमार्थामध्ये आल्यानंतर परमार्थामध्ये आपले मायबाप कोण आहेत, भगवान पांडुरंग परमात्मा आपले मायबाप. आणि त्यांनी आपल्याला जन्माला घातलेलं आहे. या देहामध्ये आपण जो आलो ते भगवंताच्या कृपेने आलो, कारण बाकी कोणाचं त्याच्या हे नाहीये. भगवंतानी जर इच्छा केली की याला या मनुष्य देहामध्ये जन्म द्यायचा आहे तर ते भगवंताच्या हातात आहे, तुमच्या आमच्या हातात नाहीये. जिथे आपल्याला जन्म मिळायचा आहे, कुठल्या कुटुंबामध्ये कुठल्या देशामध्ये किंवा काय, तर ते सगळं भगवंताच्या हातामध्ये आहे आणि तो आपल्याला त्या प्रकारे जन्म देतो. आणि जन्म देतो म्हटल्यावर
तो आपल्याला पोचतो. कारण काय, पोचितो जगास एकला जगासी, प्रत्येक मनुष्याला तो पोचतो. आपण जर मनुष्य आहोत, प्रत्येक जीवाला तो पोचतो. जीव म्हणजे जे काही प्राणी मात्र आहेत किंवा जे मुंग्या आहेत किंवा काही किडे मकोडे, काय जे काही ह्या भूतलावर जे काही जीव आहेत, त्या प्रत्येक जीवाचा जो सांभाळ करणारा कोण आहे, भगवान परमात्मा आहे. आता एकदा काय झालं की भगवंताला जेवायला बसल्यानंतर भगवंत जेवायला सुरू करायच्या आधीच उठून बाहेर गेले आणि रुक्मिणी मातेला सांगितलं की मी जरा जाऊन येतो, बघून येतो की सगळे जेवलेत का. आता ते रुक्मिणी मातेला वाटलं आता हे कुठे जाणार आहेत, काय बघणार आहेत, सगळे जेवले का, यांना कसं कळणार आहे. म्हणून तिला वाटलं आता आपण यांची एकदा परीक्षा घेऊ. म्हणून तिने काय केलं, एक मुंगळा आहे तो मुंगळा घेतला आणि मुंगळा एका डबीमध्ये ठेवला आणि ते डबीचं झाकण बंद केलं, जाम घट्ट बंद केलं आणि ती डबी दुसऱ्या एका डबीमध्ये ठेवली आणि ती डबी नेऊन तिने काय केलं, एका तिजोरीमध्ये ठेवली. आता काय झालं, तिला माहिती होतं की तो मुंगळा आतमध्ये आणि त्याला जेवण कोण देणार आहे, कोण देऊ शकत नाही असं तिला वाटलं रुक्मिणी मातेला. पण तिला हे माहिती नव्हतं की सगळ्या ब्रह्मांडाचा चालक जो भगवान परमात्मा आहे, तो सगळ्या जीवाचा तोच पालन पोषण करतो, तर त्या मुंगळ्याचं पण तोच पालन पोषण करणार आहे. म्हणून त्याने काय केलं, रुक्मिणी मातेने काय केलं, ते डबी तिथे ठेवली आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी परत जेवायला बसले आणि जेवण वगैरे झालं आणि भगवंताला सांगितलं की या तुम्हाला मी एक गंमत दाखवते. आता भगवंताला काय गंमत आहे, सगळं त्याला माहितीच आहे, कारण करता करविता तोच असल्यामुळे त्याला सगळंच माहिती असतं काय चाललंय. कारण आपल्या मनामध्ये काय चाललंय हे भगवंताला माहिती आहे. तर आपल्या मनामध्ये काय चाललंय ते बाकी आपल्या बरोबरचे आहेत त्यांना माहिती पडणार नाही, पण आपल्या मनामध्ये काय विचार चाललाय तो भगवंताला आधी कळतो. आणि भगवंताने काय केलं, ते रुक्मिणी मातेला सांगितलं चल दाखव, काय मजा दाखवते, काय गंमत आहे ते दाखव मला. आणि रुक्मिणी मातेने त्यांना घेऊन गेले आणि त्यांना ती डबी काढायला म्हणून गेले. ती डबी काढली, डबी उघडली, जशी होती त्या दुसऱ्या डबीमध्ये ती डबी उघडली आणि त्या डबीच्या जो मुंगळा होता त्या डबीमध्ये, त्या मुंगळ्याच्या तोंडामध्ये एक तांदूळाचा दाणा होता आणि ते बघितल्याबरोबर रुक्मिणी मातेने काय केलं, तो डबा बंद केला आणि तसंच ठेवून दिला. भगवंत म्हणाले काय तू मला गंमत दाखवायला आणलंस आणि काय मला काय सांगितलं नाहीस तू. ते बोलले जाऊ दे आता, काय गंमत नाही, काय नाही, सगळं संपलं. तेव्हा भगवंताला कळलं, कारण भगवंताला आधीच माहिती होतं. भगवंताला रुक्मिणी मातेला सांगितलं की जर तू मला गंमत दाखवते म्हटलीस, पण ते गंमत म्हणजे असं आहे, तो मुंगळा जो आत आहे त्या मुंगळ्याला जेवण देणारा मीच आहे आणि तू ते मला हे दाखवणार होतीस की त्या मुंगळ्याला आत डबीमध्ये ठेवल्यानंतर त्याला कसं काय जेवण जाणार. तर रुक्मिणी मातेने सांगितलं हो बरोबर आहे, पण त्याच्या तोंडात गेला कसा तो दाणा, कारण मी त्याला पकडून त्या डबीमध्ये ठेवून डबी घट्ट बंद केली होती आणि तरी तो दाणा त्याच्या तोंडात गेला कसा. तर भगवंताने सांगितलं काय नाही, तू जेव्हा तो डबा घेतलास त्या मुंगळाला त्या डब्यामध्ये ठेवलं आणि जेव्हा तू खाली वाकून त्या डब्याचं झाकण लावायला गेली, तुझ्या भांगेमधले जे काही अक्षता होते ते एक तांदळाचा दाणा त्याच्यामध्ये पडला आणि त्याला ते जेवण त्यावेळेला भगवंताने ते जेवण दिलं. म्हणजे प्रत्येक जीवाला जेवण दिल्यानंतर भगवंत स्वतः जेवतात. असं म्हटलंय शास्त्रामध्ये की प्रत्येक जीवाला 12 वाजले की भगवंत हे बघतात की प्रत्येक जीवाला जेवणाची तयारी आहे का, जेवण मिळालंय का त्यांना, त्याप्रमाणे भगवंत सगळं बघतात आणि मग स्वतः आपलं जेवण करतात. तसं त्या बाळाला जसं काही वस्तू जी पाहिजे आहे ती पाहिजे वस्तू ती मागतो तो बाळ, पण आपण कसं आहे, आपण मागायची गरज नाहीये, भगवंतांना सगळं कळतंय आणि आपले मायबाप म्हणजे भगवान परमात्मा आहेत आणि ती वस्तू आपल्याला जे पाहिजे ते भगवंताला आधी कळते. आपण मागायची गरज नाही. म्हणून म्हणतात ना, आपण देवळात जातो, भगवंताच्या दर्शनाला जातो, तर दर्शनाला गेल्यानंतर काही मागायचं नसतं. आपल्याला माहिती आहे तुकोबारायांच्या जन्माच्या आधी जेव्हा कनकाई माता आणि ओलोबा जेव्हा
भगवंताच्या दर्शनाला गेले तेव्हा त्यांना सांगितलं होतं ओलोबाने की बाबा तू भगवंताकडे काही मागू नको, पण स्त्री अशी असते तिला काय ना काही मागायची तिला सवय असते. आणि तिने भगवंताकडे एक पुत्र मागितला होता आणि ते पुत्र म्हणजे आपले तुकोबार आहे. आणि तेव्हा त्यांनी परत तिला पाठवलं आणि सांगितलं की तू पुत्र मागितला ठीक आहे, पण तो पुत्र असा पाहिजे की त्याच्या तिन्ही काळामध्ये त्याचं नाव होईल आणि तो संत रूपाला जाईल, असं ते परत त्याच्याकडनं भगवंताकडे मागून या. तसं आपण भगवंताकडे काही मागायचं नसतं, भगवंत आपल्याला स्वतः देत असतो. कारण भगवंतानी भरपूरच आपल्याला दिलेलं आहे. देता देवविता नेता नेविता, इथे माझी सत्ता काय आहे. आपल्याकडे आपुला तो एक देव करून घ्यावा, तेणे विण जीवा सुख नव्हे. येर ते माईक दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसादी. बाकी जे काही वस्तू आपल्याला दिसतात ते सगळे दुःखाचे माईक पदार्थ आहेत आणि त्याच्यात आपल्याला काहीच मिळणार नाही. फक्त सुख किती मिळेल, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेणे विण जीवा सुख नव्हे. आपल्याला सुख जर पाहिजे असेल तर तो एक भगवान परमात्मा आपल्याला करून घ्यायला लागेल. आणि तो भगवान परमात्म्याला ओळख करून त्याची जर भक्ती केली तर आपल्याला सुख मिळेल. म्हणून तुकोबारायांनी या अभंगामध्ये काय सांगितलंय की त्या लहान बाळाला जशी ती वस्तू पाहिजे असते ती वस्तू तो मागतो. तसं तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या हृदयात जशी इच्छा आहे तशी ती देवाने जाणावी. शेवटच्या चरणामध्ये काय सांगतात, तुका म्हणे भावे माझ्या मज समजावे. म्हणजे माझ्या हृदयात जशी इच्छा आहे तशी ती देवाने जाणावी. म्हणजे मी काय मागायची गरज नाहीये, आपण देवाकडे काय मागायचीच गरज नाही. कारण देवाला जी आपल्याकडे जी इच्छा आहे, आपल्या इच्छा काय आहेत ते देवाने जाणावी आणि देवाने ती इच्छा पुरवावी. आता आपल्याला माहिती आहे की भगवंत आपल्याला जन्माला देतो, पण ह्या जन्मामध्ये आल्यानंतर आपण जन्म आणि मृत्यूचा जो काळ असतो, जन्माला येताना आपण 9 महिने 9 दिवस त्या आईच्या उदरामध्ये असतो. पण एक महान साधू होऊन गेले, जे काय आपल्याला माहिती आहे, शुकाचार्य शुकमुनी, हे जवळजवळ आईच्या उदरामध्ये 12 वर्ष होते. ब्राह्मणाचे एक पोरे लपाले, 12 वर्ष ब्राह्मणाचे एक पोरे 12 वर्ष लपाले. कापत कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले रे. म्हणजे ते 12 वर्ष आईच्या उदरामध्ये होते, त्या आईला किती त्रास झाला असेल. आणि ते का आतमध्ये राहिले, कारण त्यांना ह्या मृत्यू लोकांमध्ये ह्या पृथ्वी तलावर यायची त्यांना भीती वाटत होती. कारण इथे दुःखच आहे आणि त्यांना इथे यायचं नव्हतं. पण भगवंतानी त्यांना सांगितल्यानंतर, भगवंतानी त्यांना आळवणी केल्यानंतर ते बाहेर आले आणि बाहेर आले तसेच पळून गेले, नागवेची पळून गेले रे. आणि त्यावेळेला त्यांनी, आपल्याला माहिती आहे की शुकाचार्यांनी काय केलं की शुकमुनींनी परीक्षिती राजांना भागवत सांगितलं. तेच शुक हे कोण आहेत, व्यास महाराजांचे, व्यास मुनींचे पुत्र आहेत. व्यास मुनी आपल्याला माहिती आहे, ज्यांनी महाभारत वगैरे सगळे ज्यांनी ग्रंथ जे लिहिले ते व्यास मुनी, ते व्यास मुनीचे पुत्र शुक आहेत. आणि त्यांनी जी काय आपल्याला या परीक्षिती राजाला जे भागवत सांगितलं, ते भागवत त्यांना 7 दिवसामध्ये त्यांचा उद्धार करण्यासाठी भागवत सांगितलं. पण त्या 7 दिवसासाठी त्यांना जे भागवत सांगितलं ते भागवत आपला उद्धार करते. कारण आपल्याला पण असं समजायला पाहिजे की आपल्याकडे 7च दिवस आहेत. आता तुम्ही म्हणाल 7 दिवसात आपलं मरण आहे असं आम्ही म्हणतोय, पण त्या 7 दिवसात मरण आहे म्हटल्यावर एखादा माणूस घाबरून जाईल की यार 7 दिवसात माझं मरण कसं आहे. पण नक्कीच खरंच आहे 7 दिवसामध्ये, कारण 7 दिवसाचेच वार आहेत. रविवार ते शनिवार हे 7 दिवस आहेत आणि या 7 दिवसाच्या पलीकडे दुसरा दिवस नाही. म्हणून आपल्या सगळ्यांचं जे मरणाचा दिवस आहे तो ह्या 7 दिवसाच्या एकामध्येच येणार आहे, 7 दिवसामध्येच एक दिवस येणार आहे. म्हणून आपल्याकडे पण 7 दिवस आहे. म्हणून असं धरून चला की आता याच्या पुढे आपल्याकडे 7 दिवस आहे, म्हणजे तुमचा परमार्थ बघा किती होईल. कारण परीक्षित राजाचं तेच झालं, त्यांना 7 दिवसच राहिलेले हे कळलं होतं, आपल्याला कळलेलं नाहीये. पण आपण असं समजायचं की आपले 7 दिवस आहे आणि त्यांना ते कळलेलं होतं. आणि ते कळलेलं असल्यामुळे काय केलं त्यांनी की त्या आपल्या ह्या आयुष्याचा त्यांनी उद्धार करण्यासाठी ते शुकमुनीकडे गेले आणि त्यांनी 7 दिवस त्यांच्याकडे भागवत ऐकले.
आणि त्या भागवत ऐकल्यानंतर त्यांचा उद्धार झाला. कारण त्यांचं मरण 7 दिवसावर होतच. तक्षक नाग येणार होता, त्यांना दंश करणार होता आणि त्यांचं ते मरण येणारच होतं. पण ते मरण येण्याच्या आधी त्यांनी आपला उद्धार करण्यासाठी शुकमुनींकडे जाऊन 7 दिवसात भागवत ऐकलं. त्यामुळे असं श्रीमद भागवत कथा ही फार श्रेष्ठ आहे. आणि ही भागवत कथा भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितलेली आहे. हे भागवत जे आहे, कारण काय तसं बघितलं तर गीता जी सांगितली ते अर्जुनाला सांगितली, बरोबर आहे. गीता अर्जुनाला सांगितली भगवंतानी, आणि भागवत जे आहे ती उद्धवाला सांगितली. पण ती भागवत जे शुकमुनीने जे सांगितलं परीक्षिती राजाला, म्हणजे दोन्ही ठिकाणी बघा तुम्ही एकाच कुटुंबातले आहेत. अर्जुन आणि परीक्षिती हे दोन्ही एकच कुटुंबातले आहेत, आणि त्यांनाच गीता आणि भागवत हे ग्रंथ त्यांना मिळाले. तसं आपलं पण परम भाग्य आहे की आपल्याला गीता आणि भागवत म्हणजे ज्ञानेश्वरी भागवत याचे आपल्याला अध्ययन करायला मिळतं, आपल्याला वाचन करायला मिळतं. म्हणून तुकोबाला सांगतात, तुका म्हणे भावे माझ्या मज समजावे. म्हणजे तुम्ही माझ्या हृदयातील इच्छा आहे तशी ती देवाने जाणावी. म्हणजे देवाने आपल्या जी इच्छा आहेत ते देवाने समजून घ्यावे आणि आपल्याला त्यांनी त्याप्रमाणे द्यावे. त्याचा पुढचा अभंग आहे अभंग 169. भजन घाली भोगावरी अकर्तव्य मनी धरी, धिंग त्याचे साधूपण विटाळूनी वर्ते मन. नाही वैराग्याचा लेश अर्थचाड जीवे आस, हे ना तैसे झाले तुका म्हणे वाया गेले. तुकाराम महाराज म्हणतात या अभंगामधनं, हरीचे भजन करणे माझ्या प्रारब्धात नाही असे समजून न करण्याची ही गोष्ट ती करण्याविषयी मनात निरंतर हेतू ठेवतो. असा जर साधू असेल तर त्याचे साधूपणा धिक्कार असो. म्हणजे हरीचे भजन आपण काय म्हणतो, कधी कधी असं म्हणतो की चला वारीला चला किंवा पंढरपूरला चला किंवा कुठे आपण देवदर्शनाला चला. तेव्हा आपण एखाद्याला म्हणतो, तेव्हा तो काय म्हणतो, काय मी कसं येणार, माझ्या नशिबातच नाही, माझ्या प्रारब्धातच नाही, असे काही लोक म्हणतात. म्हणजे असं म्हणून तुकोबा इथे सांगतात, हरीचे भजन करणे माझ्या प्रारब्धातच नाही असे समजून न करण्याची जी गोष्ट ती करण्याविषयी मनात निरंतर हेतू ठेवतो, असा जर साधू असेल तर त्या साधूपणात धिक्कार असो. म्हणजे तो जर असं म्हणत असेल की माझ्या प्रारब्धातच नाहीये, म्हणजे त्याच्या प्रारब्धातच काय आहे, संसार आहे, बरोबर. त्याचं मानणं काय आहे की त्याच्या प्रारब्धात काय आहे, संसार आहे, आणि परमार्थ करण्याची त्याच्या प्रारब्धात नाहीये. प्रारब्धात नाही असं म्हणण्यापेक्षा त्यांनी जर विचार केला आणि त्यांनी जर प्रयत्न केलं तर त्याला ते परमार्थ घडेल. पण तो काय म्हणतो की माझ्या प्रारब्धातच नाहीये, आणि असा जो साधू असेल की जो संसारच करतोय आणि परमार्थ त्याच्या प्रारब्धात नाही असं म्हणतोय, तर अशा साधूला तुकोबारायांनी धिक्कार केलेला आहे. तर या अभंगामध्ये साधूपणास धिक्कार असो. जो आपली मनोवृत्ती विषय वासनेच्या दोषाने दोषी करून वागतो, ज्याच्यामध्ये वैराग्याचा लेश सुद्धा नाही, निरंतर आपणास द्रव्य मिळावे हीच आशा आहे, असे जे बोंधू साधू आहेत, जे साधू आपल्याला काही देणार नाहीत, त्यांच्याकडनं आपल्याला काय मिळू शकणार नाही. का? कारण काय, त्यांना लोकांना द्यायचं त्यांना माहिती नाही, पण लोकांकडनं काय मिळतं का, द्रव्य मिळतं का, किंवा त्यांच्या जीवनामध्ये काय त्यांना जे पाहिजे असेल तर ते त्यांच्याकडनं आशा असते, त्यांची जी आशा असते त्या आशेने ते जास्तीत जास्त काहीतरी मिळेल ह्या हेतूने जे काही करतात, असे जे साधू आहेत त्यांचा तुकोबारायांनी या अभंगामध्ये धिक्कार केलेला आहे. ज्यांच्यामध्ये वैराग्याचा लेश नाहीये, वैराग्य नावाचं काही लेश नाहीये, फक्त दाखवायला त्यांच्याकडे वैराग्य आहे, पण त्यांना जी आशा आहे ती आशा त्यांची सुटत नाही. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षडविकार त्यांच्यामध्ये आहेत, आणि ते जे आशा करतात तर ते आशा केल्यामुळे त्यांना काय होतं की फक्त संसारच दिसतो. तुकोबाला सांगतात, ज्याच्यामध्ये वैराग्याचा लेश सुद्धा नाही, निरंतर आपणास द्रव्य मिळावे हीच आशा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, यांना अखेरीस परमार्थ लाभ तर नाहीच, पण संसार सुख देखील नाही. अशा तऱ्हेने हे प्राणी व्यर्थ जातात. असे जे प्राणी असतात किंवा हे जे असे साधू जे असतात
त्यांना परमार्थ तर मिळतच नाही. तुकोबाराय म्हणतात परमार्थ मिळत नाही, कारण त्यांनी परमार्थ केलेलाच नसतो, त्यांनी भगवंताची प्राप्ती केलेलीच नसते. तुम्हा आम्हाला जी भगवंताची प्राप्ती आहे, कारण काय आपल्याला नामस्मरण मिळालंय, सद्गुरूंकडनं आपल्याला जे काही नाम मिळालेलं आहे त्या नामावर आपण जर अनुसंधान ठेवलं, सतत भगवंताचं नामचिंतन केलं, तर आपण भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध. हित ते करावे देवाचे चिंतन. आपलं हित कशामध्ये? देवाच्या चिंतनामध्ये. करून या मन एकविध. आपलं मन जे आहे ते एकविध करून भगवंताविषयी आपण सतत एकनिष्ठ राहून जर आपण नामस्मरण केलं, तर आपण भगवंताची प्राप्ती या मनुष्य देहामध्ये येऊन करू शकतो. कारण या मनुष्य देहामध्ये आपण आल्यानंतर आपल्याला काय काम काय आहे की आपल्याला एकच आहे, देवे दिला देह भजना गोमटा. आपल्याला या देहामध्ये आपल्याला देह कशासाठी मिळालेला आहे की आपण भगवंताचं भजन करण्यासाठी. मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील, असताची केवळ माझेच ठाई. भगवंतानी गीतेमध्ये सांगितले, ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी जी ओळी टाकले, मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील, असताची केवळ माझेच ठाई. म्हणजे भगवान परमात्मा म्हणतात की हा मनुष्य जो आहे तो माझ्याच ठाई आहे, माझ्याच ठिकाणी, माझाच अंश आहे, आणि तो सतत स्वभावता भजनशील आहे. स्वभाव कसा आहे त्याचा? भजनाचाच आहे. पण या मायेमध्ये पडल्यानंतर त्याला काय झालंय की त्या भजनाचा जो स्वभाव होता तो ते सोडून या संसारामध्ये, या विषयामध्ये रंगलेला आहे, आणि त्या विषयामधनं जर बाहेर पडला तर तो भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. म्हणून तुकोबाराय सांगतात आपल्याला या अभंगामध्ये की यांना अखेरीस परमार्थ लाभ तर नाहीच, पण संसार सुख देखील नाही. परमार्थ तर मिळणारच नाही. जर संसार करत राहिले, आशा आपली वाढत चालली, आपली तृष्णा वाढत चालली, तर आपल्याला परमार्थ नाही मिळणार. तर संसार करत राहिलो तर आपल्याला काय मिळणार आहे? काहीच मिळणार नाही. परमार्थातच काय मिळणारच नाही, आणि संसारामध्ये पण काहीच मिळणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात की यांना काहीच मिळणार नाही. अशा तऱ्हेने हे प्राणी व्यर्थ जातात. या प्राण्यांचं तुकोबारायांनी सांगितलं काय की सरळ त्यांनी तिथे शेरा मारलाय की ह्या प्राण्यांना काहीच मिळणार नाही. म्हणजे ह्या मनुष्याला ह्या जन्मामध्ये आल्यानंतर हा जन्म त्यांनी व्यर्थ घालवला. व्यर्थ घालवलं म्हणजे तुम्ही धड परमार्थही केला नाही, धड संसारही केला नाही. कधी कधी आपण म्हणतो ठीक आहे तुम्ही परमार्थ नाही करता, ठीक आहे करत नाही, संसार तरी नीट करा. पण संसारामध्ये पण आपण नीट करत नाही. संसारामध्ये नको त्या गोष्टी आपण करतो, आणि परमार्थ तर करतच नाही, भगवंताची प्राप्ती होतच नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात की अशा प्राण्यांचा जो संसारही व्यर्थ जातो आणि परमार्थही व्यर्थ जातो. म्हणून असे हे प्राणी, यांचा सगळ्यांचा तुकोबारायांनी या अभंगामध्ये धिक्कार केलेला आहे. पुढचा अभंग 170वा अभंग आहे. एकादशीचा अन्न पान, जे नर करती भोजन, श्वान विष्ठे समान, अधम जन तो एक. ऐका व्रताचे महिमान, नेमे आचरती जन, गाती ऐकती हरिकीर्तन, ते समान विष्णूशी. अशुद्ध विटाळाशी खळ, विडा भक्षिता तांबूल, सापडे सबळ, काळा हाती न सुटे. सेज बाज विलास भोग, कधी कामिनीशी संग, तया जोडे क्षय रोग, जन्मव्याधी बळीवंत. आपण न वजे हरिकीर्तना, आणि का वारी जाता जना, त्यांच्या पापा जाणा ठेंगणा महामेरुतो. तया दंडी यमदूत, झाले तयाचे अंकित, तया जोडे क्षय रोग, जन्मव्याधी बळीवंत. तया दंडी यमदूत, झाले तयाचे अंकित, तुका म्हणे व्रत एकादशी चुकलिया. एका व्रताचे महिमान, नेमे आचरिती जन, गाती ऐकती हरिकीर्तन, ते समान विष्णूशी. आता या अभंगामध्ये तुकोबारायांनी आपल्याला एकादशी व्रत किती श्रेष्ठ आहे याच्याविषयी चिंतन केलेलं आहे. आणि हा जरा 6 चरणाचा हा मोठा अभंग आहे. या चरणामध्ये, ह्या प्रत्येक चरणामध्ये तुकोबारायांनी आपल्याला एकादशी व्रत करताना काय करायला पाहिजे, आणि जर तुम्ही हे केलं नाही किंवा तुम्ही ते वेगळं काहीतरी केलं तर तुम्ही कसे पापाला सामोरे जाता याच्याविषयी तुकोबारायांनी आपल्याला सांगितलं. एकादशीचं अन्नपान, जे नर करती भोजन, श्वान विष्ठे समान, अधम जन तो एक. एकादशी व्रत हे श्रेष्ठ व्रत आहे. एकादशी व्रत कसं आहे
की प्रत्येक सगळ्या व्रतामध्ये श्रेष्ठ व्रत जे असेल तर एकादशी व्रत आहे. जर तुम्ही एक एकादशीचं व्रत केलं आणि बाकी कुठलेच व्रत केले नाही तरी चालेल, भगवंताला ते प्रिय आहे. भगवंताला एकादशी व्रत हे फार प्रिय आहे. आपल्याला माहिती आहे की रुक्मांतगद राजा जो होता त्याच्या नगरामध्ये एकादशी व्रत कसं त्यांनी सगळ्या ज्या नगरवासियांना एकादशी व्रत करायला सांगितलं आणि सगळ्या नगरच्या नगर वैकुंठाला घेऊन गेला. रुक्मांतगद राजा हा फार मोठा राजा होता आणि त्याच्या राज्यामध्ये भरपूर धनधान्य संपत्ती वगैरे सगळं होतं आणि त्याच्या राज्यामध्ये एक असं बगीचा होता, मोठा बगीचा. त्याच्यात चांगले चांगले असे सुंदर सुंदर रंगबिरंगी अशी फुलं यायची आणि ते फुलं घेण्यासाठी स्वर्गाहून अप्सरा यायच्या. स्वर्गाहून अप्सरा त्यांच्या ज्या विमानाने खाली यायच्या आणि त्या रात्रीच्या यायच्या, कारण त्यांना म्हणजे ते कोणाला समजणार नाही. असं जसं आपण कुठे गेलो, कुठे काय घ्यायचं असेल, लोक काय करतात की लोकांना दिसणार नाही असं संध्याकाळच्या वेळेला किंवा रात्रीच्या वेळेला जातात. तसं ते वैकुंठाहून स्वर्गाहून आले आणि ते विमान घेऊन खाली आले आणि खाली रात्रीच्या वेळेला येऊन ते सगळं फुलं जमा करायचे, गोळा करायचे आणि ते मग त्यांचे विमान घेऊन परत जायचे. असं त्यांचं नेहमीच त्यांचं रोजचं त्यांचं काम होतं. एके दिवशी काय झालं की सगळे जे अप्सरा होते ते खाली आल्या विमानाने. प्रत्येकाचे एक एक विमान होतं आणि विमान घेऊन खाली आले आणि जे फुलं जमा करून काही लोक विमान घेऊन गेले, पण एक अप्सरा जी होती तिचं विमानच उडत नव्हतं. विमानच बंद पडलं, विमानच बिघडलं, काहीतरी त्या विमानामध्ये प्रॉब्लेम आला आणि ती अप्सरा तिथेच राहिली. आता दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे जेव्हा पहाट झाली, सगळ्या राज्यातले जे काही लोक उठली, सगळ्यांनी बघितलं आणि त्या राज्यामधले जे राजाचे जे सैनिक होते त्यांनी बघितलं की आपल्या ज्या बगीचेमध्ये एक विमान उतरलेलं आहे आणि कोणतरी अप्सरा आहे आणि तिने फुलं जमा केलेली. तर त्यांना राजाकडे गेले आणि राजांना त्यांनी ही खबर दिली की बाबा असं असं झालेलं आहे. मग राजा आले आणि त्या अप्सराला विचारलं की कोण आहे तुम्ही. आता तो राजा चांगले होते, त्यांना म्हणजे असं काही हे नव्हतं की काही बाबा फुलं घेतली तरी काय त्यांना वाईट वाटत नव्हतं आणि स्वर्गाहून आलेले अप्सरा, त्यामुळे ते द्यायला काहीच नव्हतं. त्यांनी विचारलं काय झालं. ते बोलतं काय नाही की माझं जे विमान होतं ते विमान इथेच बंद पडलेलं आहे आणि ते परत उडत नाहीये. मग राजाने सांगितलं मग आता काय करायचं, आता कसं तुझं विमान जे काय आहे तुला स्वर्गात परत जायचंय तर विमान कसं उडणार. तर त्या अप्सरेने सांगितलं एक काम आहे, एक काम करता येईल. जर तुमच्या राज्यामध्ये कोणी असं एक दिवस उपाशी राहिलेले आहेत किंवा कुठलं व्रत केलं असेल किंवा एक दिवस उपाशी असेल आणि त्या माणसाने किंवा त्या बाईने येऊन जर ह्या विमानाला हात लावला तर हे विमान उडेल. असं सांगितल्यानंतर राजाने त्या सैनिकांना सांगितलं की जाऊन गावामध्ये सगळी दवंडी द्या आणि सांगा की असं असं गावामध्ये या राज्यामध्ये कोणी जर आज व्रत केलं असेल, उपवास जर केला असेल, पूर्ण दिवस उपवास केला असेल तर त्यांनी येऊन राजाकडे यायचे आणि इथे त्यांना राजा काय काम सांगतील ते करायचे. आता ही दवंडी पिटल्यानंतर एक माणूस त्या राजाकडे आला आणि त्यांनी सांगितलं की मी माझ्या बरोबर माझ्या बायकोला घेऊन आलोय आणि तिने पूर्ण दिवस उपवास केलाय. आता काय झालं, उपवास म्हणजे तिने काय केलं होतं, तिचं व्रत नव्हतं, पण त्या दिवशी काय होतं की त्यांचं त्या दोन्ही नवरा बायकोचं एवढं भांडण झालं होतं आणि त्या भांडणामध्ये त्या नवऱ्याने तिला मारलं वगैरे सगळं झाल्यानंतर ती एवढी रुसून बसली की तिने सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काही खाल्लं नाही आणि तिच्याकडनं तो कळत नकळत तिच्याकडनं तो उपवास घडला गेला आणि तिचं ते व्रत झाल्यासारखं झालं आणि तिने त्या राज्यामध्ये राजाच्या इकडे येऊन त्या विमानाला तिने हात लावल्यानंतर ते विमान परत स्वर्गामध्ये उडालं.
तेव्हा त्या रुक्मांगद राजाला कळलं की हे एकादशीचं व्रत म्हणजे एक दिवसाचं जे व्रत जर केलं आपण, एकादशीचं व्रत, त्या दिवशी एकादशी होती आणि तिने ते एकादशीचं व्रत समजून केलं नव्हतं, पण असंच तिचा उपवास घडला होता आणि ते व्रतामध्ये तिची गणना झाली आणि त्यावेळेला रुक्मांगद राजाला कळलं की एकादशी व्रत किती श्रेष्ठ आहे, की किती पुण्यकारक आहे, की त्या बाईच्या हाताने ते विमान उडलं, स्वर्गातलं विमान उडलं. म्हणजे एवढं महान व्रत एकादशी व्रत आहे आणि हे आपण केलं पाहिजे, आपण सगळ्यांनीच केलं पाहिजे. पण तुम्ही बाकी कुठलेही व्रत करू नका, पण एकादशी व्रत जर केलं तर एकादशीचं व्रत केलं की आपल्याला जे काय पुण्य आहे ते पुण्याचा साठा होतो. आपल्याला ह्या जन्मामध्ये जे काय पुण्य साठा करायचा आहे तो असेच आपण काही जे भगवंताचे तीर्थयात्रा व्रत जे करतो त्यांनीच साठा होऊ शकतो, नाहीतर काय नाही. जे परमार्थ आपण जर करतो, भगवंताचं नामस्मरण करतो, त्यांनीच आपण भगवंताची प्राप्ती होण्यासाठी हे सगळं करायलाच लागते. ही साधना आहे आणि ह्या साधना करता 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 आपण त्या साध्यापर्यंत पोहोचायचंय. भगवंताची प्राप्ती ही आपलं साध्य आहे आणि जे काही साधना आपल्याला संतांनी दिलेले आहेत आणि सद्गुरूंनी दिलेले आहेत ते साधना आपण जर केली तर आपण त्या भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. म्हणून काय झालं की ते विमान उडलं आणि ते विमान गेल्यानंतर रुक्मांगद राजांनी ठरवलं की आता पुढच्या एकादशी पासून आपल्या नगरामध्ये प्रत्येक लोक जे राहतात, जेवढे लोक असतील सगळ्यांनी एकादशी व्रत करायचं, कोणीही सुटणार नाही, सगळ्यांनी एकादशी व्रत करायचं. असं करता करता काय झालं, काही वर्ष त्या सगळ्या लोकांनी, त्या नगरामधल्या सगळ्या लोकांनी, राज्यामधल्या लोकांनी एकादशी व्रत केलं आणि त्या रुक्मांगद राजाबरोबर ते सगळे त्या नगराचे लोक सगळे वैकुंठाला गेले. एवढं महान हे व्रत आहे. प्रत्येक ग्रंथामध्ये, प्रत्येक पुराणामध्ये किंवा सगळ्या ठिकाणी सगळ्या संतांनी हे सांगून ठेवलेलं आहे की एकादशी व्रत हे श्रेष्ठ आहे. एकादशीचे व्रत कसे आहेत की एकादशी ही महिन्याला 2 एकादशी येतात आणि वर्षभरामध्ये 24 एकादशी येतात आणि अधिक मास असतो तेव्हा 26 एकादशी येतात. आणि हे 26 एकादशी आपण किंवा 24 एकादशा, हे जर 24 एकादशी जर आपण केल्या, त्यातून श्रेष्ठ म्हणजे आपले आषाढी आणि कार्तिक एकादशी, हे 2 श्रेष्ठ आहेत. तर ह्या एकादशी जर आपण केल्या तर आपण जे काही परमार्थिक वाटचाल करतोय त्या परमार्थिक वाटचालामध्ये आपल्याला चांगलंच पुण्य तुम्हाला मिळू शकेल. म्हणून तुकोबाराय या अभंगामध्ये सुरुवातीला सांगतात, एकादशीच अन्नपान जे नर करती भोजन, श्वान विष्ठे समान अदम जन तो एक. असं आता तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, पण ते म्हणणं बरोबर नाही, श्वान विष्ठा म्हटलेलं आहे. म्हणजे एखादा मनुष्य एकादशीत जर जेवण करत असेल तर त्याला श्वान विष्ठेचं हे दिलंय. तुकोबाराय सांगतात श्वान विष्ठे समान होईल. आता त्या दिवशी अन्न काही नाही, आपण अन्न का नाही खाऊ नये. म्हणजे आपल्याला एकादशीला जर आपण व्रत करतोच आहे, पण जे एकादशी व्रत करत नाहीत त्यांनी पण अन्न खाल्लं नाही तर बरं आहे. अन्न म्हणजे भात, जे भात वगैरे तांदळाचा जो भात वगैरे असतो, हे भात आपण खायचं नसतं त्या दिवशी. कारण काय असतं की त्या दिवशी सगळे जे पाप असतात हे पाप त्या अन्नामध्ये जाऊन सामील होतात, अन्नामध्ये जाऊन बसतात, अन्नामध्ये ते प्रवेश करतात आणि जर आपण ते अन्न खाल्लं तर ते जे पाप आहेत ते आपल्यामध्ये उतरतात आणि आपल्यामध्ये ती पाप वाढतात. म्हणून तुकोबाराय त्यासाठी सांगतात, एकादशी अन्नपान जे नर करती भोजन, श्वान विष्ठे समान अदम जन तो एक. म्हणजे तो एकदम अदम जन आहे, त्यांनी ते अन्नपान केलं असेल तर तो श्वान विष्ठे समान आहे आणि एकादशीत असं अन्नपान करणं बरोबर नाही. पुढे सांगतात, ऐका व्रताचे महिमान नेम आचरती जन, गाती ऐकती हरिकीर्तन ते समान विष्णूशी. एकादशीच्या दिवशी जे नेमाने भगवंताचं नामस्मरण करतात, कथा कीर्तन ऐकतात किंवा कथा कीर्तनाला जातात, असे जे जीव आहेत, असे जे मनुष्य आहेत, हे सगळे विष्णूच्या समान आहेत म्हटले तुकोबारायांनी. त्यांना विष्णूसारखी उपमा दिलेली आहे. का? कारण ते भगवंताचं भजन करतात, भगवंताचं आचरण, भगवंतांनी जे काय सांगितलं त्याप्रमाणे आचरण करतात
आणि संतांनी जे आपल्याला सांगितले त्याप्रमाणे आचरण करतात आणि संतांनी जे काही आपल्याला मार्ग दाखवून दिला त्या मार्गाने चालतात. आता बघा, तुम्ही जर सद्गुरूंकडे गेले किंवा एखाद्या कोणी संत असतील, सद्गुरू असतील, त्यांच्याकडे तुम्ही माळ घ्यायला गेले तर ते माळ देताना काय म्हणतात की तुम्ही तुळशीला पाणी घाला, रामकृष्ण हरी जप करा, आषाढी कार्तिकीची वारी करा आणि एकादशीला कीर्तनाला जा. पण आपण असे कितीतरी नामधारक आहोत, आपण भगवंताचं नाम घेतलेलं आहे, सद्गुरूंकडनं नाम घेतलेलं आहे, पण आपण एकादशीच्या दिवशी कीर्तनाला जात नाही किंवा कीर्तन ऐकत नाही. हे फार मोठं पाप. आपण एकादशीच्या दिवशी कीर्तनाला जमलं तर जायला पाहिजे किंवा एखाद्या कार्यक्रमाचं कीर्तन ऐकलं पाहिजे. आता तर एवढी सोय झालेली आहे की तुम्ही कानाला लावून युट्यूब वरनं कितीतरी कीर्तन आहेत, युट्यूबला एवढी कीर्तन आहेत, एखादं कीर्तन ऐका, एखादं प्रवचन ऐका, तर त्यांनी काय होईल की तुम्हाला त्या एकादशीचं फळ मिळेल. फक्त एकादशी करणं याला महत्व नाहीये, त्या एकादशीला तुम्ही काय करताय किंवा तुम्ही किती चिंतन करताय. भगवंताचं चिंतन सतत घडलं पाहिजे. एकादशीला जास्तीत जास्त चिंतन घडलं पाहिजे, तेवढा आपण प्रयत्न करायला पाहिजे. आता जसं आपण हा कार्यक्रम करतो, आता आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये सतत रोजचा कार्यक्रम आहे, त्यामुळे आपला इथे चिंतन होणारच. एकादशीला प्रत्येकाचं चिंतन होतच किंवा आम्ही एकादशीला कीर्तनाला असतो, चिंतन होतं. पण जर आपण केलं नाही तर त्या एकादशीचं महत्व नाही, तेवढं त्याचं पुण्य नाही मिळत किंवा त्याचं तेवढा लाभ नाही मिळत. संतांनी जो आपल्याला दिलेला आहे, जे काही साधना दिली आहे, त्याचा लाभ आपल्याला काय ते संतांनी सांगितले, त्याप्रमाणे आपण करायला पाहिजे. म्हणून तुकोबा सांगतात, ऐका व्रताचे महिमा नेम आचरती जन, गाते ऐकती हरिकीर्तन, ते समान विष्णूची. त्यांना विष्णूची समानतेची उपमा दिली. म्हणून त्यांना काय केलंय की जे एकादशी करतात त्यांना भगवंताच्या जवळ जाऊन बसवलंय. विष्णू भगवंत जे विष्णू आहेत त्यांच्या समान बसवले, त्यांच्या जवळ जाऊन तुकोबारायांनी आपल्याला बसवलंय. म्हणजे त्यांना वैकुंठातच स्थान दिलेलं आहे. जे एकादशीचं व्रत करतात त्यांना वैकुंठातच स्थान आहे. त्यांना घ्यायला यमदूत येणार नाही, विष्णुदूतच येतील. तुकोबाराय ते सरळ सांगतात, ते समान विष्णूशी. म्हणजे एकादशी व्रत जर आपण करतोय तर आपल्याला काही घाबरायची गरज नाही, आपल्याला यमदूत घ्यायला येणारच नाही. कोण येणार आपल्याला घ्यायला? कोण आहे? विष्णूचे दूत येतील, म्हणजे भगवंताची दूत येतील आणि आपल्याला ते भगवंताला वैकुंठाला घेऊन जात. एवढंच भगवंतांनी सांगितलंय की तो मी वैकुंठी निसे, म्हणजे एक भानुबिंबही न दिसे, परी योगियाचे मानसे उंबळवली जाय, परी तया पाशी पांडवा, मी हरपला गिवसावा, जे ते नाम घोष बरवा करती माझे. म्हणजे भगवंताने सांगितलं मी एखाद्या वेळी वैकुंठात नसेल किंवा योगियाच्या मनामध्ये एवढे योगी लोक एवढं तपश्चर्या करतात, एवढं नामस्मरण करतात, ते त्यांच्या पण मनामध्ये जात नाही, त्यांच्याकडे पण जात नाही. पण मी कुठे असतो? परी तयापाशी पांडवा, मी हरपला गिवसावा, जे ते नामघोष बरवा करते माझे. जे नामघोष करतात, भगवंताचं नामस्मरण सतत करतात, भगवंताचं नामस्मरण करतात, अशा भक्ताकडे मी जातो. जर भगवंत आपल्याला कुठे सापडले नाहीत, वैकुंठामध्ये वगैरे सापडले नाहीत, तर भगवंत कुठे सापडतील? जिथे नामस्मरण चालू आहे, जिथे कीर्तन चालू आहे. आता आपलं इथे जे सत्संग चालू आहे, इथे पण भगवंत आहेत, पण आपल्याला दृष्टी नाही, आपल्याला भगवंत दिसत नाही. आता इथे जे आपण जे बोलतो किंवा तुम्ही सगळे ऐकता, हे कोण आहेत? भगवंतच आहेत. बोलणारा भगवंत आहे, ऐकणारा भगवंत आहे, सगळे एक भगवंतच आहे, सगळे अंश रूपाने भगवंतच आहेत. त्यामुळे भगवंत सांगतात की मी वैकुंठात नाहीये, पण जिथे भगवंत माझं भक्त जिथे नामस्मरण करतात, भगवंताचं नामस्मरण अखंड जिथे चालू आहे आणि किंवा जिथे कीर्तन चालतात, कीर्तन होतात, तिथे मी त्या कीर्तनात असतो. माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे. भगवंताने सांगितलंय की नारदाला सांगितलंय की माझे भक्त जिथे गातात तिथे मी उभा असतो, तिथे मी असतो. मला तू बाकी कुठे शोधायला जाऊ नको. कारण काय, नारद फिरत फिरत काय असतं, भगवंताला वैकुंठाला भेटायला जातात आणि जेव्हा भगवंत तिथे भेटत नाहीत तर नारदाला माहिती आहे भगवंत कुठे असणार. भगवंत जेव्हा वैकुंठात नाहीत म्हणजे भगवंत खाली या मृत्यू लोकांमध्ये जिथे भजन चाललेलं असतं तिथे असत तिथे. आणि त्यासाठी या भगवंताला बाकीचे देव आहेत, जे स्वर्गामधले जे बाकीचे देव आहेत, इंद्र वगैरे बाकीचे देव आहेत, त्या देवाला पण माहिती आहे
की भगवंताची प्राप्ती या स्वर्गामध्ये नाहीये. भगवंताची प्राप्ती कुठे आहे? या मृत्यूलोकामध्ये. म्हणून ते पण इच्छा करतात की मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. आता तुम्हाला आणि आम्हाला सहज मृत्यूलोकामध्ये जन्म मिळालाय, पण आपल्याला त्याची किंमत नाही कळाली. पण ज्यांना जन्म मिळालेला नाही त्यांना त्याची किंमत कळते. म्हणून स्वर्गीचे अमर काय म्हणतात? स्वर्गाला जे अमर आहेत त्यांना तिथे सुखसुविधा आहेत, सगळं काय आहे, पण तिथे त्यांना भगवंताचं नामस्मरण नाहीये. बाकी सगळे सुखसुविधा आहेत, तिथे नाच गाणं आहे, सगळं आहे स्वर्गामध्ये. आता आपण ऐकलेलं आहे, पण आपण स्वर्गामध्ये आपण गेलो नाहीत, पण आपल्याला ऐकलेलं आहे, पुराणामध्ये लिहिलेलं आहे की स्वर्गामध्ये सगळं सुखसुविधा आहेत, सगळं नाच गाणं आहे, तिथे सगळं अमृत आहे, सगळं मिळतं तिथे. पण तिथे भगवंताचं भजन नाही. आणि भगवंताचं भजन कुठे? फक्त या मृत्यूलोकामध्ये. मृत्यूलोकामध्ये भगवंताचं भजन असल्यामुळे ते स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, इथे जन्म घेण्यासाठी ते इच्छा करतात. आणि आपल्याला या मृत्यूलोकामध्ये जन्म सहज मिळालेला आहे आणि आपण भगवंताची भक्ती करत नाही. भगवंताची भक्ती करण्यासाठीच आपल्याला हा जन्म मिळाला आहे. म्हणून तुकोबाला सांगतात, ऐका व्रताचे महिमा नेम आचरिते जन, गाती ऐकती हरिकीर्तन ते समान विष्णूशी. ते विष्णूच्या समान आहेत. तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाला सांगतात, अशुद्ध विटाळाशी खळ, विळा बक्षिता तांबूल, सापडे सबळ काळा हाती न सुटे. म्हणजे एकादशीच्या दिवशी जर तुम्ही पान खाल्लं, पान विडा खातो ना आपण, तांबूल पान विडा खातो, तर ते तांबूल आणि विडा जर आपण, पानाचा विडा जर आपण खाल्ला तर ते पाप सगळ्यात मोठं पाप आहे. काळा हाती न सुटे म्हटलेलं आहे. तुकोबारायाने सांगितलंय की जर एकादशीच कोणी विडा खाईल तर त्याने विटाळाशी अशुद्ध रक्ताचा स्रावच मुखात घेतल्यासारखा आहे. त्या योगाने महाबलाढ्य जो काळ त्याच्या हाती लागून कधी त्याची सुटका होत नाही. म्हणजे एकादशीच्या दिवशी जे काही आपण असं म्हणतो, पण आपल्या वारकऱ्यांमध्ये पण असे काही लोक आहेत की त्यांना तंबाखू सुटत नाही. आता तंबाखू हा याचाच प्रकार आहे, विडातलाच प्रकार आहे. आणि आपण स्वतःला नामधारक समजतो, आपण भगवंताचा भक्त समजतो, आपण वारी करतो आणि आपल्याकडनं तंबाखू एक सुटत नाही. बाकी आपण म्हणतो की पंढरपूरला जायचं, आपण काहीतरी एक वस्तू तिथे सोडून यायची, कुठल्याही तीर्थाला आपण जातो काहीतरी सोडून यायची. तर आम्ही कित्येक लोकांना सांगतो, तुम्ही आलेत ना पंढरपूरला किंवा कुठल्याही तीर्थाला तर सोडा, तंबाखू जे खाता ते सोडा. पण ते तंबाखू सुटत नाही आणि ते सर्वात मोठं पाप आहे. म्हणजे आपण वारकरी असून जर आपण ते तंबाखू सेवन करत असो तर आपल्यासारखे पापी आपणच. कारण काय की तुकोबारायांनी तेच सांगितलंय की जे विडा खातात ते विटाळ्याशी अशुद्ध रक्ताचे स्राव मुखात घेतल्यासारखं आहे. विटाळ्याचं रक्त असतं ते मुखात घेतल्यासारखं आहे. एवढं खाली येऊन तुकोबाराय सांगतात. तुकोबाराय आपल्याला तेवढं सांगतात की एवढं खाली येतात. त्या योगाने महाबलाढ्य जो काळ त्यांच्या हातून लागून कधी त्यांची सुटका होत नाही. म्हणजे जो काळ काळाच्या हातात आपण सापडतो आणि आपण त्याच्यातनं सुटका होऊ शकत नाही असं तुकोबाराय सांगतात. चौथ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, शेज बाज विलास भोग करी कामिनीशी संग, तया जोडे क्षयरोग जन्म व्याधी बळीवंत. त्या दिवशी जो कोणी उत्तम गादीची शय्या पलंगावर अगर खाटेवर घालून निजेल, अगर कानात अत्तराचे बोळे घालेल, हातात फुलांचे गजरे वगैरे विलासभोग करील, अगर त्या दिवशी स्त्रीची संग करील तर त्याला रक्तपितीसारखी मरेपर्यंत न जाणारी अशी जन्मव्याधी मोठी बलाढ्य होईल. म्हणजे त्या दिवशी जर आपण असं भोगविलास जर करू, आपण चांगल्या गादीवर झोपू किंवा हातात कानामध्ये अत्तराचा बोळा वगैरे ठेवून म्हणजे जर भोग घ्यायचा प्रयत्न करू तर त्याच्यात पण त्यांनी सांगितले की त्याला की क्षयरोगाचं त्याला बाधा होईल, क्षयरोग होऊ शकतो. म्हणजे ते मरेपर्यंत तो रोग त्यांच्या जीवाला जडलेला असतो, असा क्षयरोग त्यांना जडू शकतो. पुढे सांगतात, आपण नवदे हरिकीर्तना आणि का वारी जाता जना, त्यांच्या पापा जाणा ठेंगणा महामेरूत. सर्वात मोठं पाप कसलं आहे की आपण जर हरिकीर्तनाला जात नसू,
आपण जात नसेल तर ठीक आहे, तेवढं पाप नाहीये. पण आपण जात नाही, पण दुसरे जर जात असतील त्यांना जर तुम्ही अडवलं किंवा त्यांना जर तुम्ही जायला दिलं नाही, तर याच्यापेक्षा मोठं पाप या जगामध्ये नाही. तुकोबाराने सांगितलं, मी नाही सांगत, तुकोबारा सांगतात की जर आपण एखाद्याला अडवलं, आज कशाला जातो, थांब इथे, जाऊ नको, आज एक दिवस नाही गेलं तर काय होणार आहे, असं जर एखाद्याने सांगितलं तर हे सगळ्यात मोठं पाप आहे. तुकोबारा सांगतात त्या दिवशी स्वतः आपण हरिकीर्तनास न जाता दुसऱ्या कोणी जाणार असेल त्यासही जाऊ देत नाही. त्यांच्या पापापुढे मोठा मेरू देखील लहान आहे. मेरू पर्वत किती महान आहे, सर्वात मोठा पर्वत जर असेल तो मेरू पर्वत, आणि त्यांचं पाप जे आहे ते मेरू पर्वतापेक्षा मोठे आहे. तुकोबारा सांगतात जे आपण जर परमार्थाला जात नाही आणि दुसरे जे परमार्थाला जातात त्यांना जर आपण थांबवलं, त्यांना परमार्थाला जाण्यासाठी आपण त्यांच्या मनामध्ये जर विकल्प आणला तर त्याच्यात काय होईल की त्याच्यापेक्षा मेरू पर्वतापेक्षा मोठं पाप तुकोबार यांनी सांगितलेलं आहे. तर हे पाप सर्वात मोठं पाप आहे. स्वतः दुसऱ्या कोणी जाणार असेल त्याची जाऊ देत, त्याच्या पापापुढे मोठा मेरू देखील पर्वत देखील लहान आहे. आणि शेवटी तुकोबार सांगतात तया दंडी यमदूत झाले तयाचे अंकित, तुका म्हणे व्रत एकादशी चुकलिया. तुकाराम महाराज म्हणतात वर सांगितलेल्या व्रतभ्रष्टांना यमदूत शिक्षा करतात, कारण ते त्यांच्या स्वाधीन पूर्ण झाले आहेत. म्हणजे वर जे काय आपण सांगितलं की एकादशी व्रत करावं, आपण कीर्तनाला जावं, किंवा आपण विडा नाही खाऊ नये, किंवा भोगविलास करू नये, किंवा एखाद्याला आपण अडवू नये, हे जे तुकोबार यांनी सगळ्यांना सांगितलंय ते वर सांगितलेल्या व्रतभ्रष्टांना यमदूत शिक्षा करतात. म्हणजे असं जर कोणी केलं तर यमदूत त्यांना शिक्षा करतात, असं स्पष्ट तुकोबार आपल्याला इथे ग्वाही देतात. कारण ते त्यांच्या स्वाधीन पूर्ण झाले आहेत. ते त्यांच्या स्वाधीन झाले आहेत म्हणजे आपण त्या पापाच्या स्वाधीन झालो. आपल्याला ते पाप जास्त झाल्यामुळे काय होतं की यमदूत येतात आणि आपल्याला यमदूताच्या काळाच्या हातात आपण सापडतो. एवढं मोठं पाप आहे. नाहीतर एकादशी व्रत करण्यामध्ये एवढं पुण्य आहे, पण एकादशी व्रत न करता हे जे काही झालेलं आहे, कोणाच्या हातून झालं असेल तर हे फार मोठं पाप आहे. म्हणून ह्या पापातनं मुक्त होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, एकादशी व्रत सतत करायला पाहिजे. एकादशी व्रत किती झालं काही झालं तरी तुम्ही बाकी व्रत कुठलंही करू नका, पण एकादशी व्रत सोडू नका. कारण एकादशी व्रत हे आहे त्याला भगवंताला प्रिय आहे एकादशी व्रत, आणि एकादशी हे भगवंतालाही प्रिय आहे. आणि त्याप्रमाणे प्रत्येक राजाने बघितलं, आपण रुक्मागंध राजा पण आहेत आणि अंबरीश राजा पण होते, त्यांनी पण एकादशीचं व्रत केलं होतं. त्या एकादशी व्रताचा महिमान प्रत्येक पुराणामध्ये किंवा प्रत्येक ग्रंथामध्ये एकादशीचं व्रत सांगितलेलं आहे. आता पुढचा अभंग आहे, करविता व्रत अर्ध पुण्य लाभे, मोडविता दोघे नरका जाती, शुद्ध बुद्धी दोघा होय एक मान, चोरा सवे कोण जीवे राखे, आपले देऊनी आपुलाशी घात, न करावा थित जाणोनिया, देवोनिया वेच धाडी वाराणसी, नेदावे चोराची चंद्रबळ, तुका म्हणे तप तीर्थ व्रत याग, भक्ती हे मार्ग मोडू नये. आता या अभंगामध्ये आता पूर्ण आपण आता जो अभंग बघितला एकादशीचा, त्यामध्ये जे सांगितलंय त्याला धरूनच पुढचा अभंग तुकोबार यांनी आपल्याला दिलेला आहे. एकादशी व्रत स्वतः आपण करून दुसऱ्याकडून करविल्यास त्यापासून मिळणारे अर्ध पुण्य करविणाऱ्यास मिळते, आणि हे व्रत दुसऱ्याकडून मोडविले तर मोडणारा व मोडणारा दोघांनाही नरकवास होतो. म्हणजे आपण एखादं सांगितलं की आपण एकादशी व्रत करतो आणि आपण एखाद्याला सांगितलं की तू पण एकादशी व्रत कर, त्याने काय होतं की त्याचं जे व्रताचं पुण्य आहे ते अर्ध पुण्य आपल्याला मिळतं. आपण एकादशीचं व्रत एखाद्याला सांगितलं आणि त्याने ते एकादशी व्रत केलं तर त्याला जे पुण्य मिळणार आहे ते पुण्याचा अर्ध पुण्य आपल्याला मिळतं. पण त्याचप्रमाणे जर असं घडलं की एखादा व्रत करतोय, एकादशीचं व्रत करतोय, आणि आपण त्याच्या मनामध्ये विकल्प आणून त्याला सांगितलं काय गरज आहे एकादशी व्रत करायची, काय एवढं काय, जेवण कर ना तू, काय होतं, जेवण घे, काय नको, एक दिवस नाही जेवला काय होणार, एक दिवस जेवला तर काय होणार, एक दिवस व्रत केलं नाही केलं तर काय होणार, असं आपण त्याचं जर आपण
व्रत मोडलं तर त्याने काय होईल, जो सांगणारा आहे, जे मोडणारा होता त्याला तर पाप लागणारच आहे, पण ज्यांनी मोडलेलं आहे त्याला पण पाप. म्हणजे ह्या ठिकाणी दोघांना पाप लागते. ज्यांनी मोडलेलं आहे त्याला पण पाप आहे आणि मोडणाऱ्याला पण पाप. म्हणजे दोन्ही ठिकाणी पाप आहेत. म्हणून एकादशी व्रत करताना आपण दुसऱ्याला एकादशी व्रत करण्यासाठी सांगायला पाहिजे, करू नको असं कधीच म्हणायचं नाही. दोघेही जर शुद्ध बुद्धीचे असतील तर दोघांचीही मान न योग्यता एकच आहे. एक चांगला व दुसरा चोर असेल तर त्याच्या संगतीने चांगल्याचा जीवघात होईल, त्याचे रक्षण करणारा कोण आहे? म्हणजे एक चांगला आहे आणि एक चोर असेल तर त्याच्या संगतीने चांगल्याचा जीवघात होईल, असे रक्षण करणारा कोण आहे? म्हणजे काय असतं, आपण कुठे जातो, आपण जाताना आपल्या बरोबर संगतीला कोणतरी आहे आणि संगतीला आपल्या बरोबर कोण असेल तर चांगला जर एखादा वारकरी असेल किंवा एखादा चांगला पुण्यवान मनुष्य असेल, तो आपल्याला चांगलं सांगेल. किंवा आपल्याला परमार्थिक माणूस आपल्या बरोबर असेल, परमार्थिक कोणी असेल तर तो आपल्याला चांगलं सांगेल. त्यांनी काय होईल की आपला परमार्थ पण वाढेल आणि आपल्याला चांगलं होईल. पण आपल्या बरोबर एखादा चोर असेल आणि तो चोर आपल्या बरोबर असेल तर तिथे काय रक्षण करणारा कोण नसणार आपल्याला, कारण आपला जीवघातच होईल. कारण तो चोर काय करेल काय सांगता येत नाही. तो आपल्याला मारू पण शकेल, आपल्याकडनं काय लुबाडू शकेल किंवा आपल्याला काही अशा गोष्टी सांगू शकेल की आपण पण त्या मार्गाने जाऊ शकतो. असे काही लोक आहेत की ज्यांनी त्यांना त्या मार्गावर, वाईट मार्गावर नेणारे लोक तुम्हाला जास्त भेटतील. या मृत्यू लोकांमध्ये चांगलं सांगणारे तुम्हाला कमी भेटतील, पण वाईट सांगणारे जास्त भेटतील. आणि आपण त्यांचं ऐकून जर आपण केलं तर आपलं पण वाईट होणार आहे. म्हणून तुकोबारा सांगतात, चांगल्याचा जीवघात होईल तेथे रक्षण करणारा कोण आहे? मग आपल्या जवळचे देऊन आपले घात होतो आणि असे जर कळाले तर आपण तसे न करणे यातच हित आहे. जर आपण आपल्याकडे आपल्या बरोबर कोण आहे आणि आपला जर घात होत असेल, आपल्याला कळत असेल की आपल्या ह्याच्यातनं घात होतो, या मनुष्याबरोबर राहिलो तर आपल्या ह्याची संगत आपल्याला बरोबर नाहीये, असं जर कळलं आपल्याला तर आपण ह्याच्यातनं बाहेर पडू शकतो. आणि आपल्याला कळलं तर त्याचं करणं यातच आपलं हित आहे. तुकोबारा सांगतो यात हित आहे आपल्याला, की आपल्या बरोबर जे कोण आहेत ते आपलं चांगलं सांगतायत का वाईट सांगतात हे आपण विचार करायला पाहिजे. आपल्या मध्ये जो विवेक आहे त्या विवेकाने आपण जर विचार केला की ते जो सांगतो ते चांगलं आहे का वाईट आहे, आणि चांगलं असेल तर तेवढंच आपण घ्यायचंय आणि वाईट असेल तर आपण ते घ्यायचं नाहीये. आणि ते जर चांगलंच घेतलं आपण तर ह्याच्यातच आपलं हित आहे असं तुकोबारा सांगतात. एखाद्याला द्रव्याची मदत देऊन काशी यात्रेस पाठवावे, पण चोर जर चोरी कराव्यास जात असेल तर त्याला चंद्रबल म्हणजे अनुकूल चंद्र ज्योतिषाने सांगू नये. आता तुकोबारा सांगतात की जर एखादा काशी यात्रेला जायला निघाला, आता काशी यात्रेला जायला निघाला तर त्याला काहीतरी पैसे कमी पडतात, त्याच्याकडे काही धन नाहीये, त्या धनाची कमी आहे, तर अशा लोकांना काशी यात्रेला जायला त्यांना काय करायचं की आपण थोडे त्यांना मदत करायची, त्यांना थोडे आपण पैसे दिले तर ह्याच्यात त्याची पण काशी यात्रा घडते, त्याला पुण्य मिळतं, त्याचं पण आपल्याला थोडंफार अर्ध पुण्य आपल्याला मिळतं. म्हणून तुकोबाने सांगतात असं काशी यात्रेला पाठवावे, अशा लोकांना आपण जर काशी यात्रेला पाठवले तर आपल्याला पुण्य मिळतं, हे बरोबर आहे. पण एखादा चोर असेल आणि ते चोर असेल आणि त्या चोराविषयी एखाद्या ज्योतिषीला जर माहिती असेल की ह्या ठिकाणी तुला ह्या वेळेला काहीतरी चांगलं चोरी करायला मिळेल किंवा तू ह्या वेळेला ह्या गावात जा, तुला ह्या घरी जा किंवा ह्या ठिकाणी जा, म्हणजे त्या ज्योतिषाने त्याला सगळं सांगितलं की तू असं असं कर, तुला त्याप्रमाणे तुला चांगलं चोरीचं तुला चांगलं धन मिळेल, आणि असं जर सांगितलं तर ते ज्योतिषाने सांगितलं ते पाप आहे, त्याला त्या ज्योतिषाला पाप लागेल. आणि त्याप्रमाणे आपल्याला जे चांगलं आहे आपण चांगलं केलं, जर तीर्थयात्रेला आपण जर धन दिलं तर त्या तीर्थयात्रेला जाणाऱ्याला धन दिलं तर ते आपल्याला पुण्यकारक आहे. चंद्रबल म्हणजे अनुकूल चंद्र ज्योतिषाने सांगू नये असं तुकोबारे सांगतात, की असं सांगू नये आपण कोणाला की बाबा तू चोरी करायला जा किंवा तू वाईट गोष्टी जे आपण त्याला प्रोत्साहन देऊ नये, आणि ते प्रोत्साहन दिलं तर ते वाईट आहे आणि ते आपल्याला त्याचं पाप लागेल. शेवटी तुकोबारे सांगतात, तुका म्हणे तपतीर्थ व्रत याग भक्ती हे मार्ग मोडू नये. तुकाराम महाराज म्हणतात तपतीर्थ व्रत यागादी भक्ती मार्ग मोडू नये. म्हणजे आपण जे काय परमार्थ करतोय, आपण जे परमार्थ करता करता आपल्याला जे तपतीर्थ
याग वगैरे जे करतो आपण, या भक्ती मार्गामध्ये आपण आलो आणि या भक्ती मार्ग आपण मोडू नये, म्हणजे सोडू नये. या भक्ती मार्गातून आपण वेगळं होऊ नये. काही होऊ द्या, एकदा आपल्याला ते भक्ती मार्ग मिळाला आहे आणि हे पूर्व पुण्याने मिळतं. जो काय आपण भक्ती मार्गाला लागलो, आपण तुम्ही आम्ही जे भक्ती मार्गाला लागलोय, ते भक्ती मार्गाला लागलो म्हणजे आपण काहीतरी पूर्व पुण्य केलेले आहे. पूर्वीच्या जन्मामध्ये आपण काहीतरी पुण्य केलेलं आहे आणि ते पुण्य आता आपल्याला फळाला आले. का? की आपण ह्या मार्गामध्ये आलोय, भक्ती मार्गामध्ये आलोय. हा भक्ती मार्ग सोपा नाहीये. भक्ती मार्ग सोळावरची पोळी आहे आणि त्या सोळावरची पोळी असल्यामुळे भक्ती मार्ग तेवढा सोपा नाही. भक्ती मार्ग सोपा म्हणतात, एका ठिकाणी तुकोबाराय भक्ती मार्ग बहु सोपा म्हटलेला आहे, पण ती सोळावरची पोळी आहे आणि ज्यांना ते जमलं तेच या मार्गात टिकू शकले. या भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर भगवंताची भक्ती करता 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 आपण भगवंतापर्यंत पोहोचतो. आपण त्या भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. आणि हा जो मार्ग जो आपल्याला मिळाला आहे, तो भक्ती मार्ग जो आहे, तो तीर्थ व्रत याग वगैरे जे काही आपल्याला साधना सांगितलेत, ते साधना आपण करत 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 आपण भगवंतापर्यंत पोहोचायचंय. म्हणून तुकोबारा सांगतात ते मोडू नका, म्हणजे ते तुम्ही सोडू नका. जे काही तुम्हाला मिळालंय तो धागा आहे, तो धागा धरून ठेवा. कारण पूर्वजन्मामध्ये आपण चांगलं केलेलं आहे. पूर्वी पण आपण काहीतरी चांगलं भक्ती मार्गामध्ये राहिलेलो आहे पूर्वीच्या जन्मामध्ये, किंवा प्रत्येक जन्मामध्ये थोडं 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 पुण्य साठा करत करत आपल्याला ही शिदोरी आपण या मनुष्य देहामध्ये आपण आता घेऊन आलोय. आणि हा मनुष्य देहामध्ये ही शिदोरी आपण घेऊन आल्यानंतर त्या शिदोरीमध्ये आपल्याला जे काही पूर्वी भक्ती केलेली होती, ती भक्ती आता पुढे आपली चालू झाली. तुकोबार यांनी सांगितले, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाची कारण जन्म घ्यावा, पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, नरदया येऊन हानी केली. पाप पुण्य समसमान झाल्यावर आपल्याला भगवंताची प्राप्ती या मनुष्य देहामध्ये आपल्याला जन्म मिळतो आणि आपल्याला भगवंताची प्राप्ती करता येते. कारण ह्या जन्मामध्ये याच देही घडे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कोठे. कुठल्याही जन्मामध्ये हे ज्ञान नाही, फक्त या मनुष्य देहामध्येच आपल्याला हे ज्ञान आहे. आणि हे ज्ञान आपल्याला मिळाल्यानंतर हे ज्ञान आपल्याला अधिक आहे. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीशी समसमान, परी मनुष्य देहाची हे ज्ञान जाण अधिक. मनुष्य देहामध्ये जे आपल्याला ज्ञान आहे ते ज्ञान अधिक आहे. आणि हे ज्ञान आपण कशाला वापरायला पाहिजे, तर भक्ती मार्गामध्येच वापरायला पाहिजे. आणि हे भक्ती मार्ग आपल्याला भगवंताच्या कृपेमुळेच मिळतं. हे भक्ती मार्ग सहजासहजी मिळत नाही. आपल्याला जो काय भक्ती मार्ग मिळालाय, किंवा आपण जे भजन करतो, कीर्तन करतो, कीर्तनाला जातो, जे काय परमार्थ करतो, परमार्थ जर भगवंताची आणि जी संतांची जर कृपा आपल्यावर असेल तरच होऊ शकते. ज्ञानोबाराय तुकोबारायांची जर कृपा असेल तरच आपण हे गाथेवर काहीतरी चिंतन करू शकतो. आपण ज्ञानेश्वरीवर चिंतन करू शकतो. हे सहजासहजी घडणार नाही. त्यांची कृपा असेल तरच, त्यांनी आपल्या मस्तकावर हात ठेवलेला असेल तरच आपण हे सांगू शकतो. ना ते सहज आपण काय एवढं सांगू शकत नाही. कारण आता आपण जे काय आपण प्रवचनामध्ये आपण जे बोलतो, बोलविणारा धनी वेगळाच आहे. आतून तो बोलतोय, आतून जो काय तो देतोय, बाहेर आपण जे सांगतोय तो आतून जे बाहेर येते ते संत देतात, भगवंत देतात. भगवंत आपल्याकडनं बोलून घेतात. म्हणून ह्या भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर आपल्याला सहज प्राप्त होते. आणि ह्या भक्ती मार्गामध्ये आपण जे तीर्थ व्रत यागादी जे काय आहे ते सोडू नये, असं तुकोबाराय आपल्याला या अभंगामध्ये सांगतात. हा अभंग आपला 171वा अभंग आपण आज पूर्ण केला. आणि आता आपली वेळ झालेली आहे, तर 171वा अभंगापर्यंत आपण आज चिंतन जेवढं होईल, जेवढं जमेल, भगवंतांनी जशी बुद्धी दिली किंवा संतांनी जे काय आपल्याला सुचवलं त्याप्रमाणे आपण ही सेवा करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि झालेली सेवा ही भगवान पांडुरंगाच्या चरणी, तुम्ही मायबापाच्या चरणी आणि तुकोबारायांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण योगदान देत. तुकाराम 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 पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आठा विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे, तो शोनी मद द्यावे कसाय जाणे. जय खळांची व्यंकटी. महाराज कोणी सांगताय
म्हणा 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 बोला मला बोला महाराज बोला. बोला बोला महाराज बोला. तो शोनी मत द्यावे पसाय दान हे जे काळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो होता परस्परे पडो मैत जीवांचे दुरितांचे तिमिरे जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो तेला हो प्राणी जात वर्षतय सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटो त्या भूता चला कल्पतरुचे आरव चित्रचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्र जे लांछन मातरंड जे तापैने ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी ती लोकी भजलो आदी आणि ग्रंथो जीवी विशेष लोकी विजय व्हावे. हे म्हणे श्री विश्वेश्वराओ हाव इंद्रदा न बसावो येणे ज्ञानदेव सुखिया झाला वरे ज्ञानदेव सुखिया झाला वरे ज्ञानदेव सुखिया झाला. ओम सर्वे वै सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामय सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् पुण्यात्. हरि ओम शांती शांती शांती. जय जय रघुवीर समर्थ.